शिरूर तालुक्यात बिबट्या नरभक्षक बनले आणि सगळीकडेच थरकाप उडाला. गेल्या 2 महिन्यामध्ये तब्बल 3 बिबटे वन विभागाने जेरबंद केले आहेत. पण आता लोकांमध्ये भीती अशी पसरली की बिबटे आहेत तरी किती. आज सकाळच्या वेळी वडगाव रासाई येथील सगनाई वस्ती येथे वन विभागाने लावलेल्या पिंजऱ्यात हा बिबट्या जेरबंद झाला. तर दुसरीकडे रांजणगाव सांडसमध्ये सुद्धा पिंजरा लावला होता. त्या ठिकाणी देखील सकाळच्या वेळी एक बिबट्या जेरबंद झाला आहे. 2 आठवड्यात 3 बिबटे जेरबंद झाल्यामुळे नेमके शिरूर तालुक्यात बिबट्या आहेत तरी किती असा प्रश्न सगळ्यांना पडला असून लोक भयभीत आहेत. मांडवगण फराटामध्ये 2 महिन्यापूर्वी बिबट्याने हल्ला केला. या हल्ल्यात 2 चिमुकल्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला होता. यानंतर वन विभागानं मांडवगण फराटा, वडगाव रासाई, रांजणगाव सांडस सह विविध ठिकाणी सुमारे 20 पिंजरे लावले होते. गेल्या आठवड्यात एक बिबट्या वडगाव रासाईच्या हद्दीमध्ये जेरबंद झाला होता. तर आता सगनाई वस्ती येथे बिबट्याच्या हालचालीवर बारकाईनं लक्ष केंद्रित करत पिंजरा लावण्यात आला होता. या ठिकाणी लावलेल्या पिंजऱ्यात 6 डिसेंबर म्हणजे काल पहाटे बिबट्या भक्ष्य खाण्यासाठी आला आणि अलगद जेरबंद झाला. वन विभागाच्या कर्मचाऱ्यांनी तातडीने या बिबट्याला ताब्यात घेतले आणि त्याची रवानगी माणिकडोह म्हणजे जुन्नर तालुक्यातल्या बिबट निवारण केंद्रात करण्यात आली. एक सगळ्यात महत्त्वाची गोष्ट अशी की त्यानंतर आज सकाळी पुन्हा एकदा रांजणगाव सांडसमध्ये लावलेल्या पिंजऱ्यामध्ये एक बिबट्या जेरबंद झालाय. शिरूर तालुक्यात 2 आठवड्यामध्ये 3 बिबटे जेरबंद झालेले आहेत आणि त्यामुळंच शिरूरकरांना असं वाटतंय की बिबट्या नेमके आहेत तरी किती. जुन्नर तालुक्यानंतर बिबट्या शिरूर तालुक्यात दिसतोय, बारामती तालुक्यात दिसतोय. दौंडमध्ये एक बिबट्या जेरबंद झाला, दुसरा बिबट्या रेल्वे खाली गेला. बिबट्यानं अनेक शेळ्या फस्त केल्या. दौंडला त्रास होतोय, बारामतीला होतोय, इंदापूरला देखील झालाय आणि आता शिरूरमध्ये हा बिबट्या धुमाकूळ घालतोय. त्यामुळं बिबट्या निवारण केंद्राच्या या परिघाच्या क्षेत्रामध्ये जे बिबट्या फिरतायत त्यांची संख्या नेमकी किती असा प्रश्न शेतकऱ्यांना पडला असून दिवसा देखील शेतीत जायला लोक घाबरत आहेत. सतीश केदारी, महान्यूज लाईव्ह, शिरूर.